मुरगुडच्या मुख्य बाजारपेठेत राष्ट्रवादी उमेदवार अमृत गौरव मोर्चे यांच्या घरासमोर 2 दिवसांपासून मोठी सभा सभागृहात झाली। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा धूमधडाका सुरू असताना सकाळीच दारावर भानामती करणीचा भयानक प्रकार उघडकीस आला। नारळ, 5-6 लिंबू, अंगारे, हळद कुंकू, फुलं आणि लिंबूंना टाचण्या दोन्ही बाजूंनी पत्रावळीत सजवून ठेवल्या होत्या। निवडणुकीच्या काळातील हे अंधश्रद्धेचं अंधार आहे की राजकीय षडयंत्र हा मात्र प्रश्न आहे। विकास मोर्चे यांनी तीव्र निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून बुवाबाजीचा उद्रेक वाढलाय। सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू आहे। त्यासोबतच मुरगुड नगर परिषद प्रभाग 3च्या या दुरंगी लढतील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप शिवसेना अशा घटना लोकशाहीला काळीमा फासत आहे। निवडणुका प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन तर सतर्क आहेच, पण स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले। हा प्रकार राजकीय दबावाचा भाग आहे का की अंधश्रद्धेची जादू? मुरगुडकर जागे होतायत। लोकशाहीचा खरा विजय मतपेटीतच होणार हे मात्र नक्की। काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगर परिषदेत प्रभाग 3 मधून राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार अमृता गौरव मोर्चे निवडणुकीच्या मैदानात सक्रिय आहेत। त्यांच्या मुख्य प्रचारक स्थळ म्हणजे त्यांचे घर, जे मुरगुडच्या मुख्य बाजारपेठेत आहे। 2 दिवसांपूर्वी मोर्चे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात सभा घेतली होती। मात्र या सभेनंतर मोर्चे यांच्या घराच्या दारावर भानामती करणीचा प्रकार समोर आला। मुरगुड येथील निवडणूक प्रचार काळात अनेक पक्ष सक्रिय झाले असून प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहेत। 2 दिवसांपूर्वी झालेल्या सभेच्या प्रचारात जोरात सुरू असताना अचानक मोर्चे यांच्या घराजवळ अशा प्रकारची घटना घडणे म्हणजेच निवडणुकीच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चुकीची सवलत नाही, असे स्थानिक लोक म्हणतात। मोर्चे यांच्या घराजवळ आणि दरवाजावर दोन्ही बाजूंनी एका प्रकाराचा विधीपूरक केलेला भानामती व करणी प्रकार सापडला। विशेष म्हणजे पत्रावळ्यांमध्ये नारळ, 5 ते 6 लिंबू आणि त्याच्यावर वेगवेगळे अंगारे, हळद कुंकू तसेच फुलं टाकले होते। लिंबूंना टाचण्या देखील मारल्या होत्या। या सर्व वस्तू सामान्य लोकांच्या दृष्टीने धार्मिक किंवा साधारण शुभेच्छा देणाऱ्या वस्तूंप्रमाणे वाटतात, पण निवडणुकीच्या तणावाखाली अशा वस्तूंना नेमका अर्थ काय? विकास मोर्चे यांनी या घटनेचा पुरेपूर निषेध केलाय। ज्या व्यक्तींनी हे केले आहे त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। स्थानिक प्रशासनानेही या घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे। या माध्यमातून संशयितांविरुद्ध कोणतीही योग्य पावले उचलता येतील का हे पाहिले जाते। याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरामधील निवडणुकीच्या काळात बुवाबाजीच्या घटना लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत। फक्त मुरगुडच नव्हे तर इतर अनेक भागांमध्ये देखील अशा घटनांची नोंद होत आहे। त्यामुळे निवडणूक आचारसंहिता आणि कायद्याचे पालन याबाबतही प्रश्न निर्माण होते। स्थानिक लोक तसेच राजकीय कार्यकर्ते याबाबत चिंतित असून अशा प्रकारच्या तंत्रांचा वापर करून निवडणुका प्रक्रियेवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे म्हणाले। राजकीय नेते आणि जाणकार यांचा असा देखील अंदाज आहे की काही वेळा हे भानामती करणीचे प्रकार कुणाला मनोवैज्ञानिक दबाव देण्याचे किंवा विरोधकांना त्रास देण्यासाठी केले जातात। त्यामुळे यासाठी तातडीने योग्य तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे। निवडणूक ही लोकशाहीची सर्वात मोठी प्रक्रिया असल्याचे त्यांचा आदर प्रत्येक पक्षाला आणि उमेदवाराला करणे आवश्यक आहे। मुरगुडमध्येच नाही तर कोल्हापूर जिल्ह्याच्या अन्य भागांमध्येही सध्या काही प्रकारची तणावजनक राजकीय परिस्थिती आहे, ज्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेने काम करण्याची गरज आहे। तसेच सर्व पक्षांनाही शांततेने व सहकार्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडावे असे स्थानिक नागरिक आणि पत्रकार माध्यमातून नमूद करत आहेत। या घटनेने नक्कीच मुरगुड परिसरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण केले। मात्र ह्या प्रकरणाचा अधिक वाव देऊ नये आणि हा प्रकार एकट्या एका घटनापुरता मर्यादित राहावा यासाठी प्रशासन, राजकीय पक्ष आणि स्थानिक लोकांनी एकत्र येऊन काम करणे तितकेच गरजेचे आहे। यामुळे देशाच्या लोकशाही प्रक्रियेला एक नवा धक्का पोहोचू नये असा सकारात्मक संदेश देणं आवश्यक आहे।
निवडणूक ही जनतेच्या मते सत्कार करण्याचा मार्ग आहे, तिचा दुरुपयोग होऊ नये. ह्या दृष्टीने पुढील काळात अधिक उपाययोजना करणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107